17, 18, 19 3 दिवस आता विदर्भात चांगला पाऊस आहे. वाशिम, हिंगोली, अकोला, वर्धा, नागपूर, अकोट, अमरावती, बुलढाणा. हां हां. तर ह्या 3 आजच पडणार आहे बघा पाऊस. हो का? 5:30-6 वाजता सुरुवात होईल अच्छा. आणि हे 3 दिवस चांगला पाऊस पडेल. आणि त्याच्यानंतर मग विदर्भात शेतकऱ्याची आनंदाची बातमी. हं. 22 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार. छोटे छोटे तळे सगळे भरून जातील. 30 तारखेपर्यंत. हो, म्हणजे विदर्भामध्ये 6 पूर्व विदर्भातले आणि 5 पश्चिम विदर्भातले सगळ्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे 22 ते 30 मधला. अच्छा अच्छा. म्हणजे विदर्भाची पेरणी 30 तारखेच्या आत होऊन जाते. हां हां हां. हो. तर म्हणजे सगळ्याचीच 50-60% वर पेरणी झाल्या आमच्या. आणि राहिलेली हे म्हणजे सगळीच होऊन जाते त्याच्यात. हां, सर्वच होऊन जाईल. बरोबर आहे. आणि सगळे होऊन जात जात पुन्हा छोटे तळे भरून जातील. अच्छा अच्छा. कारण की मुसळधार पाऊस पडणार आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, अकोट, वर्धा, नागपूर मुसळधार पडन 22 आणि सर तारखेला. हे मान्सूनचा पाऊस नव्हता का आता जे झाले ते? कारण विजा लावणं समजा कुठे थोडीफार नाही गारपीट नाही, हे झाली. मान्सूनचाच पाऊस आहे. यावर्षी काय झालं, मान्सून आता म्हणजे शॉर्ट पुरेपूर आलेला आहे. आणि ज्या वर्षी पुरेपूर पाऊस येतो त्या वर्षी जास्त पाऊस होतोय. यंदा जास्तच पाऊस राहणार. हो का? आणि यंदा मुंबईकडला पाऊस येणार नाही. पाऊस इकडूनच येणार परत. हां, पूर्वेकडनंच पाऊस आला आहे. आता 23 तारखेला बी पाऊस येईल ना, 22ला. तुम्ही बघा इकडूनच येईन, अकोल्याकडून, अमरावतीकडून, इकडून यवतमाळकडूनच पाऊस येईल. बरं बरं. म्हणजे यावर्षी चांगली परिस्थिती आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण की ना 22 ते 30 तसं तर ते राज्यभर पाऊस पडणार आहे, पण खास करून विदर्भात जास्त पडणार आहे. हो का? हं. हां, तसं आता वातावरण तयार होऊन राहिलं. आजच बघा ना, आज खूप पाऊस पडेल आज पण. हो का? हं. आज पण खूप समजा जवळपास आज पण विदर्भात बऱ्याच ठिकाणी म्हणजे खूप ठिकाणी पाऊस पडेल. अच्छा. हो.